आजचा दिवस थोडा खास होता, कारण आज आपल्याला कटोरले आणि लसूण विक्रीसाठी जायचे होते. पण त्याचबरोबर आज मला काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या, ते म्हणजे संयम व कुणाला तरी कुठल्याही पद्धतीने मदत करता येते. आज विक्रीसाठी तयार झालो. कटोरले व्यवस्थित कॅरेटमध्ये भरून घेतले व बाईकवर व्यवस्थित कॅरेट बांधले. सगळं झाल्यावर विक्रीला जाण्यासाठी बाजारात निघालो. थोड्या वेळाने शहादा येथे आलो. आज शहादा येथे बाजार होता. मी पंचायत समिती समोर आपला भाजीपाला लावला. कटोरले आणि लसूण दोन्ही ठेवले. लोक यायला सुरुवात झाली होती. पहिले एक काका आले होते. त्यांनी कटोरले पाहिले पण घेतले नाही. थोड्या वेळाने एका आजी आली. त्यांनी कटोरले निवडून घेतले, पण त्यांनी निवडलेले कटोरले बाईकवाले काकांना दिले. एक प्रकारे त्यांनी मदत केली. ते पाहून मला छान वाटले व मनात आनंदही झाला. आज खरंच जाणवलं कोण कुणाची कशी मदत करतात. एक दादा आले होते. त्यांनी कटोरले घेतले. मी त्यांना पैसे परत दिले आणि बाजूच्या काकडेवाले काका बाहेर गेले होते, तर त्या ठिकाणी आलेले 2 काकांना काकडी मोजून दिल्या. ते मदत करून मनात वेगळाच आनंद मिळाला. थोड्या वेळात 2 भाऊ आले होते. त्यांनाही 1.5 किलो कटोरले मोजून दिले. परत एक काका आले. त्यांनी अर्धा किलो घेतले. असं करत करत 12-1 वाजेपर्यंत चांगली विक्री झाली होती. पण दुपारी दुकान दुसऱ्या जागेवर लावले, पण एकही रुपयाची विकलं गेलं नाही. तरीही मी संयम घेऊन संध्याकाळपर्यंत बाजारात विक्रीसाठी बसून राहिलो. नंतर 6 वाजेपर्यंत बाजारात बसलो. आज बाजारात गर्दी पण फार कमी होती. दिवस पण संपत आला होता. लक्ष्मीपूजनाची आठवण आली. मग बाजारातून लक्ष्मी मातेची प्रतिमा घेतली आणि घरी येण्यासाठी निघालो. आजचा दिवस जरी थकवणारा व नाराज करणारा होता, तरी अनुभव मात्र सुंदर मिळाला. इतरांना मदत केल्याने समाधान मिळतं, हेच खरं सुख आहे. लक्ष्मीपूजन करण्याचे ब्लॉग पुढे बघूया. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाकाल.